तर या मंडळी जेवायला. तर बघा आमच्या जेवणामध्ये आज दुपारच्या जेवणात काय काय आहे ते. हे केले बटाटा शिजवून असं भाजी केली. आहे लोणचं, त्यात पण बटाट्याची भाजी आहे भात, तिथं आहे वरण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा. इकडे भाकरी. आमच्या मल्हारची मिठी असते. मोबाईल मी हातात घेतला की मला बघायला. तर या सगळ्यांनी जेवायला. मस्त शेतातलं जेवण आहे, मस्त हिरव्या मिरचीचा ठेचा. मस्त निघाली भाजी, पण निबर झाली आहे आणि पूर्ण उपटा वाटायला बी तर होईल तिचं. त्याच्यामुळे असं पण काही राहणार ह्याच्यात काहीच नाही. सोयाबीन मी इकडे पातळ झाले, त्याच्यामुळे शेंडीच घ्यायची. चिरायला पण सोपी जाते, नंतर मोठाले काढायचे. घरची असल्यामुळे जास्त खाऊ वाटणं झाली. आता 2-4 वेळेस करण्यात आली, कारण गेल्या वर्षी सगळं बी पडलं होतं. पण ते बी पडलेलं तेवढं सगळीकडूनच, जिथं जिथं आपल्या शेपा पडल्या तिथं सगळीकडेच भाजी झाली आहे. कधी फवारले तुमचं काल? आम्हाला शेंगा खायच्या होत्या ना, हिला लागल्या तर पण जरा कमी दिसायला. नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण? मस्त मजेत असाल अशीच अपेक्षा करते. आणि बघा आज शेताकडे भरपूर दिवसानंतर आले. भरपूर दिवस म्हणजे काही एवढे जास्त पण नाही झाले, 8 दिवस झाले असतील. तर म्हणलं आज शेताकडे जावं, फेरपटका मारावा आणि त्याचबरोबर मुगाच्या शेंगा लागल्यात का ते पण बघावं. तर मुगाच्या शेंगा बघितल्या, पण भरपूर असा मवा पडलाय आणि तेवढ्या आपल्या निबर पण नाही झाल्या शेंगा. थोड्या निबर होत्या, तेवढ्याच घेतल्या. 4 शेंगा खाल्ल्या. आणखीन 4 ते 5 दिवसानं चांगला असा शेंगा खायला येतील. पण त्या अगोदर आपल्याला एक फवारणी करावं लागेल आणि फवारणी करून आणखीन 8 दिवस थांबावं लागेल शेंगा खाण्यासाठी. तर बघा आता सोयाबीन भरपूर वाढलंय आणि आमच्या इकडं 4-8 दिवस झालं कसलाच पाऊस नाही. जिथं असं म्हणजे आपण म्हणतो ना उमाटावरलं रान किंवा खरबडीचं रान, तिथं जवळपासनं माना टाकून द्यायला सोयाबीन पाण्यामुळं. पाणीच नाही आहे. आता कधी निसर्गाला कळते काय माहिती, कधी पाऊस पडते ते. मग आम्ही जेवण ते केले, थोड्या शेंगा घेतल्या आणि भाजी पण घेतली आणि म्हणलं आता शेताकडं घरी जावं. तर घरी जाताना डब्यामध्ये चपाती आणि हे उरलं होतं भाकर. मग भाकर टाकली गाईला आणि चपात्या ह्या मणीम्यावला टाकल्या, कारण ह्या जर शेताकडे यायचं म्हणलं का नाही पायाजवळ येतात. घरी येईपर्यंत आईनं अशा मस्त भाकरी केल्या. मला देखील आईसारख्या भाकरी येत नाहीत. मग म्हटलं चला आता चहा पिऊन घ्यावं आणि नंतर भाजीला काहीतरी करावं. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूत.